नमस्कार भाऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहू शकतो की आज आपले कर्डेवाड भाऊ जे आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण हळद पिकाची पाहणी करायसाठी आलो. तर मित्रांसाठी आपण हे थोडंसं आपला याचा परिसर आपण हळदीचा जो दाखवूया. आता हे साधारणतः हळद जी आहे ही साधारणतः 2 एकरच्या आसपास आहे मित्रांनो. आता आपण शेतकरी मित्रांनी 8 दिवसापूर्वी ह्याच्यावरती सड आणि जो पिवळसरपणा होता आणि याच्यामध्ये कुठं कुठं जी आळ्या लागल्या होत्या ते काही भागामध्ये भरपूर प्रमाणात लागल्या होत्या आणि काही झाडांना फुटव्याची पण संख्या नव्हती. तर आज आपण शेतकरी मित्राकडून आता स्वतः ह्या झाडाची आपण फुटवे दाखवूया. तर या इकडे. तर आता मित्रांनो आपल्याला जी फुटव्याची अवस्था आहे साधारणतः याला 1 2 3 4 फुटवे निघतात. ह्याच्यापेक्षा अधिकही काही निघू शकतात. काही झाडांना 1 2 3 आहेत. आता हे साधारणतः 2 3 4 2 3 4 काही झाडांना 1 किंवा 2 अशी फुटव्याची अवस्था आहे. तर आता शेतकरी मित्रांनी अशा अवस्थेत काय करायला पाहिजे की आपण आता ह्याच्यावरती जे कंदमाशीचा जो अटॅक येतो तर आता आपल्याला कंदमाशीसाठी एक कीटकनाशकाची आणि स्पॉट आउट बुरशीनाशक किंवा खालून जे रुनी वगैरे सड लागते त्यासाठी एक आपल्याला इन्स्टाएक नावाचे एक औषध येते विलवूड या कंपनीचं. आणि आपण ते जर खालून जर सोडलं तर त्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन कमी होतो आणि याच्यामध्ये जो होणारा जो अळींचा किंवा कंदमाशीचा अटॅक आहे हा कमी होतो. तर आज आपण आपल्या शेतकरी मित्राकडून ह्या औषधाची किंवा आपण जी दिलेल्या औषधाची जी ड्रिचिंग दिली होती आणि फवारणी ह्याच्यामध्ये त्यांना काय अनुभव आला हे स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपलं जवळून या आणि आपलं पूर्ण नाव सांगा भाऊ. बालाजी साहेबराव कर्डेवाड, राहणार रावणगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. तर भाऊ आपल्याला याच्या अगोदर जे 8 दिवसाखाली जे याच्यामध्ये फरक जाणवला आता ह्याच्यामध्ये काय परिस्थिती जाणवते? नाही बऱ्याचपैकी आपल्याला सड लागली होती. बरं. तुम्ही औषध दिलं त्याचा रिझल्ट आपल्याला म्हणजे आमच्या तुम्हाला किसान मित्र या आमच्या यूट्यूब चॅनलचा फायदा झाला समजा. आणि तुम्हाला ही जी पुढची जी परिस्थिती आहे तर ह्याच्यावर कसा पुढचा आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करणार का? ठीक आहे करणार. अनुभव आला आपल्याला. हा. तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक वेळेस सांगा आपलं वारकड कृषी सेवा केंद्र इथे आपल्याला आवश्यक भेट द्या म्हणून. तर शेतकरी मित्रांना आपला एक मोबाईल नंबर सांगा. 87 66 59 71 28. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.